नमस्कार मित्रांनो, फिजिक्स अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी बघतोय आपला थर्मोडायनॅमिक्स हा चॅप्टर. आपण यांची CET PYQ सिरीज अल्सो CED क्वेश्चन सिरीज आपण स्टार्ट केलेली होती. त्याच्यामधलं पुढचं लेक्चर, याच्यामध्ये आजच्या लेक्चरला बघितलं तर बेसिकली आपण 10 क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहे, जे तुम्हाला CETला येऊ शकतात, आलेले आहेत. अल्सो याच्यामधले काही क्वेश्चन येण्याची खूप मोठी शक्यता आहे. आता जर बघितलं तर हे जे लेक्चर आहे ते सगळ्यात अगोदर तुम्ही लोकांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला आणखीन काय डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकताय. अल्सो आम्हाला डायरेक्टली मेसेजसुद्धा करू शकताय. तुमच्या ज्या मित्रांना किंवा तुमचे जे कलिग्स आहेत त्यांना फिजिक्स अवघड वाटतोय त्यांच्यापर्यंत आपल्या चॅनलची लिंक शेअर करा, त्यांना कनेक्ट करून द्या. बाकीचं आपण त्यांना इझी करण्याचं काम करूया. वेळ न घालवता आपण लेक्चर सुरुवात करूया. ओके, आजचा लेक्चर आपला आहे थर्मोडायनॅमिक्स यावरती 10 क्वेश्चन आज आपण बघणार आहे. बघूया, तर स्टार्ट करूया. याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे आपला या ठिकाणी. फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे? अ सिस्टीम इज टेकन फ्रॉम स्टेट A टू B अलॉंग 2 डिफरंट पाथ. एक सिस्टीम आहे ती स्टेट A पासून B कडे निघालेली आहे 2 डिफरंट पाथनी, म्हणजे एकाच ठिकाणी पोहोचणार आहे, फक्त 2 रस्ते आहेत त्याला. द हीट ॲब्सॉर्ब्ड अँड वर्क डन बाय द सिस्टीम अलॉंग दीज 2 पाथ्स आर. त्यांनी तुम्हाला त्याच्यामध्ये जी काय हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे आणि वर्क डन केलेलं आहे ते दिलेलं आहे. काय आहे? Q1 Q2 ह्या दोन आहेत हीट, आणि W1 W2 हे दोन आहेत आपले वर्क डन रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, तुम्हाला ह्या दोन व्हॅल्यूज Q1 Q2 W1 W2 ह्या दोन व्हॅल्यूज लागतील हीट आणि वर्क डनच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, त्याच्यावरून आपल्याला इक्वेशन काढायचं आहे. पहिली गोष्ट हे आहे तुमचं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं स्टेटमेंट. तुम्हाला एकाच ठिकाणी पोहोचायचं आहे, A आणि B दोन्ही पाथनी एकाच ठिकाणी पोहोचणार आहे. म्हणजे तुमची फर्स्ट आहे, फर्स्ट पाथ इज इक्वल टू सेकंड पाथ. हे दोन पाथ इक्वल येतील. पहिल्यामध्ये काय आहे रे आपला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, त्यासाठी आपल्याला पहिलं स्टेटमेंट तयार केलं पाहिजे. ठीक आहे, आपला आहे Q इज इक्वल टू डेल्टा U प्लस W. ओके, फर्स्टसाठी काय होईल रे? हीट होती, सॉरी वर्क डन होतं W1, हीट होती Q1. त्यानंतर डेल्टा U काय असेल? डेल्टा U असेल डेल्टा U1. डेल्टा U मला पाहिजे. हा इकडे आल्यानंतर काय होईल रे बाळांनो? हा होईल तुमचा Q1 मायनस W1 इज इक्वल टू डेल्टा U1. ओके, सेकंडसाठी आपण इक्वेशन बघतोय या ठिकाणी. सेकंडसाठी काय इक्वेशन होईल तुमचं? सेम Q2 इज इक्वल टू डेल्टा U2 प्लस W2 हे इक्वेशन होईल. आता हा तुम्ही इथंच ठेवताय डेल्टा U2, हा इकडे आला तर काय होईल? Q2 मायनस W2 इज इक्वल टू डेल्टा U2. आता याच्यामध्ये या इक्वेशनमध्ये काय दिलंय? फर्स्ट इज इक्वल टू सेकंड, दोघांची व्हॅल्यू सेम असेल. याच्यामध्ये बघितलं तर काय येईल? डेल्टा U1 इज इक्वल टू डेल्टा U2. डेल्टा U1 ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे या ठिकाणी? Q1 मायनस W1. इकडे काय येईल? Q2 मायनस W2. हे असेल तुमचं हीट इक्वेशन. ओके, हे तुम्हाला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स मधून बघायला मिळते. कुठला ऑप्शन येईल आपला? हा होईल का? दोन्ही पण होणार नाहीत. हा होईल का? हा आपला बरोबर आहे. ओके, पर्याय क्रमांक C आपला 100% बरोबर आहे. काय करायचं होतं आपल्याला याच्यामध्ये? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोचा फॉर्म्युला यूज करायचा होता. 2 स्टेट सेपरेट केले आपण, एक पासून बीकडे जातोय, पण दोघांचे 2 इक्वेशन तयार केले, डेल्टा U1 डेल्टा U2 चे. ठीक आहे, 2 तयार केले, फर्स्ट इज इक्वल टू सेकंड आपण दिला, आपल्याला फायनल इक्वेशन मिळालं. ओके, पुढचा क्वेश्चन बघूया. या प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झामला विचारले जातात बाळांनो. दुसरा प्रश्न बघूया. काय दिलाय प्रश्न या ठिकाणी? The amount of heat given to water to convert it into steam at constant temperature and pressure. त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की काही अमाऊंट ऑफ आपण वॉटर घेतोय, हे वॉटर आपल्याला स्टीममध्ये म्हणजे वाफेमध्ये कन्वर्ट करायचं आहे, पण त्यासाठी तुम्हाला एक कंडिशन आहे, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. टेम्परेचर प्रेशर दोन्ही कॉन्स्टंट ठेवायचे, पण हीट तर आपण त्याला सप्लाय करतोय, देतोय. ओके, आता ही हीट जर दिली आपण सिस्टीमला, तर याच्यामध्ये टेम्परेचर आणि प्रेशर जर कॉन्स्टंट ठेवायचं आहे, मग याच्यामध्ये चेंज काय होईल? प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचे, हीट पण द्यायचं आहे, याचा अर्थ व्हॉल्यूममध्ये थोडाफार बदल होईल, म्हणजे वर्क डन काहीतरी होणार आहे. ओके, आता याच्यामध्ये बदल होतोय म्हणजे आपली इंटरनल एनर्जी पण थोडीफार वाढणार आहे, कमी जास्त होणार आहे. ओके, म्हणजे आपला जो हीट आहे ती कुठे जाईल? वर्क डन आणि इंटरनल एनर्जी दोघांमध्ये बदल करण्यामध्ये जाईल. ठीक आहे, बघूया. इज कंझ्युम्ड इन डुईंग एक्सटर्नल वर्क. फक्त वर्क होणार नाही तर आणखीन काहीतरी होईल, म्हणजे एवढा पर्याय होत नाहीये. B हे 50% उत्तर आहे. इज युज्ड इन इन्क्रीजिंग द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. हे पण 50% आहे, म्हणजे हे पण होत नाहीये. C बघूया. इज कंझ्युम्ड इन डुईंग एक्सटर्नल वर्क अँड इन इन्क्रीजिंग इंटरनल एनर्जी. ते आपलं वापरलं जाईल हीट,
एक्सटर्नल वर्क आणि इंटरनल एनर्जी दोघांमध्ये बदल करण्यामध्ये, आणि हे आहे इकडं नायदर कन्झ्युम्ड इन डुईंग एक्सटर्नल वर्क नॉर इन्क्रीजिंग द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. म्हणजे पर्याय क्रमांक आपला सी हा 100% बरोबर आहे. याच्यामध्ये दोन्ही पण गोष्टी होत आहेत, वर्क डन आणि इंटरनल एनर्जी दोघांमध्ये पण बदल होतोय, त्या वाढत आहेत. ठीक आहे, अजून याच्यामध्ये काय डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकताय. थर्ड क्वेश्चन बघूया काय दिलं रे. थर्ड क्वेश्चन या ठिकाणी, in a given process for an ideal gas W is equal to 0, work done हे 0 आहे, Q less than 0, हीट ही 0 पेक्षा कमी आहे, then for the gas वर्क डन काहीच होत नाही आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, पॉझिटिव्ह पण नाही, निगेटिव्ह पण नाही, 0 पण नाही, 0 आहे सॉरी. ठीक आहे, Q लेस दॅन 0 त्याला आपण हीट दिलेली 0 पेक्षा पण कमी आहे, म्हणजे आतमध्ये हीट आहे ती कमी कमी होते. देन फॉर दॅट पहिली गोष्ट हीट कमी होते, म्हणजे काय होतं टेम्परेचर Q इज इक्वल टू T, टेम्परेचर पण कमी होत आहे. बघूया मग याच्यामध्ये टेम्परेचरवर डिक्रीज हा आपला पर्याय बरोबर आहे. तरी पण बघू, व्हॉल्यूमचा काही संबंध येत नाहीये, प्रेशर पण नाहीये, आणि टेम्परेचर इन्क्रीज तर होऊ नाही शकत. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक आपला 100% बरोबर आहे. पुढचा पर्याय, पुढचा क्वेश्चन आपण याच्यामध्ये बघू. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. हा प्रश्न बघू. 1110 जूल of heat is added to a gaseous system whose, आपण याच्यामध्ये हीट ऍड केलेली आहे किती, 110 जूल आहे, whose internal energy change is 40 जूल, डेल्टा यू आहे आपला 40 जूल. देन द अमाऊंट ऑफ एक्सटर्नल वर्क डन इज, त्यांनी आपल्याला क्यू दिलेला आहे, डेल्टा यू दिलेला आहे, आणि एक्सटर्नल वर्क काढायला सांगितलेलं आहे. कशावरून निघतो रे बाळांनो, हा आपला निघतो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, याच्यावरून निघतो. काय आहे फर्स्ट लॉचा फॉर्म्युला, फॉर्म्युला आहे Q इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू, हा आहे आपला फॉर्म्युला. कोणकोणत्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत, ह्या दोन व्हॅल्यूज दिलेली आहेत, ती व्हॅल्यू काढायची. अगोदर याची व्हॅल्यूज ठेवूया. इथं आहे 1110, इकडे आहे डेल्टा यू 40 प्लस दिस डब्ल्यू, डब्ल्यू तर आपल्याला काढायचा आहे. हा 40 इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे आला तर निगेटिव्ह होईल, म्हणजे काय होईल 1110 मायनस 40 इज इक्वल टू डब्ल्यू. काय मिळेल रे आन्सर, डब्ल्यू इज इक्वल टू 110-40 तुम्हाला मिळेल किती 70 जूल. दिस इज अवर एक्सटर्नल वर्क डन बाय द सिस्टीम. हे आहे आपलं एक्सटर्नल वर्क डन. एक्झाम्पल सोपं होतं, फर्स्ट लॉ वरती बेस आहे एक्झाम्पल, आणि हे एक्झाम्पल तुम्हाला खूप जवळपास 1 मिनिटामध्ये सगळे मार्क मिळवून देत आहे. CET साठी महत्त्वाचा क्वेश्चन आहे. कोणता पर्याय येईल या ठिकाणी आपल्याला, पर्याय क्रमांक बी हा आपला बरोबर आहे. ओके, बाकी कोणताच होत नाहीये. पुढचा प्रश्न बघूया. ठीक आहे, आपल्या या ठिकाणी 5 नंबरचा प्रश्न आहे. कन्सिडर अ प्रोसेस शोन इन द फिगर. डायग्राम मध्ये एक आपल्याला प्रोसेस दाखवली आहे. ड्युरिंग दिस प्रोसेस द वर्क डन बाय द सिस्टीम इज, या प्रोसेसमध्ये सिस्टीममधून झालेलं वर्क डन काय असेल ते त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे. पहिली गोष्ट बघूया, याच्यामध्ये प्रेशर कसं आहे, अगोदर कमी होतंय आणि परत वाढतंय, कमी होतंय परत वाढतंय. व्हॉल्यूम कसा आहे, व्हॉल्यूम कंटिन्युअसली वाढतोय. एक लक्षात घ्या, वर्क डन हे डिपेंडेंट आहे व्हॉल्यूमवरती. व्हॉल्यूम कमी झाला तर वर्क डन निगेटिव्ह असेल, आहे तेवढा राहिला तर वर्क डन 0 असेल, आणि व्हॉल्यूम वाढला तर वर्क डन पॉझिटिव्ह असेल. व्हॉल्यूम मध्ये काय झालंय, वाढलाय व्हॉल्यूम कंटिन्युअसली आपला, म्हणजे व्हॉल्यूम इज इन्क्रीजिंग, सॉरी वर्क डन इज इन्क्रीजिंग ड्यू टू इन्क्रीजिंग व्हॉल्यूम, हे तुम्हाला बघायला मिळेल. बघूया, व्हॉल्यूम कंटिन्युअसली वाढतोय म्हणजे कंटिन्युअसली इन्क्रीजिंग, हा पर्याय बरोबर आहे वर्क डन. बी काय आहे, डिक्रीज होत नाहीये, फर्स्ट इन्क्रीज देन डिक्रीज, हे पण होत नाहीये, म्हणजे पर्याय क्रमांक हे ए हा आपला 100% बरोबर आहे. ठीक आहे, याच्यामध्ये बाळांनो तुम्ही PV डायग्राम बघत असताना व्हॉल्यूम वरती काय डिपेंडंट आहे तर वर्क डन, प्रेशर कशावरती डिपेंडंट आहे तर इंटरनल एनर्जीवरती, ह्या गोष्टी समजून घ्या. ओके, पुढचा प्रश्न बघूया. ओके, 6 नंबरचा क्वेश्चन आहे या ठिकाणी तुम्हाला. काय दिलेलं आहे क्वेश्चन त्यांनी, अ गॅस परफॉर्म्स मोस्ट वर्क व्हेन इट एक्सपांड्स. गॅसमध्ये सगळ्यात जास्त वर्क होतं जेव्हा तो एक्सपांड होतो. त्यासाठी काय कंडिशन दिलेली आहेत, तो आयसोथर्मली एक्सपांड होतो टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून, तो ॲडियाबॅटिकली म्हणजे हीट कॉन्स्टंट ठेवून,
तिसरी गोष्ट नॉन युनिफॉर्म रेटने तो एक्सपांड होतो, म्हणजे कसाही होतो, हे एक सांगितलेलं आहे. आणि डी आहे आयसोबारिकली. आयसोबारिकली म्हणजे काय रे, प्रेशर कॉन्स्टंट, बरोबर आहे का. आता याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला एक क्वेश्चन बघितलेला होता, आय थिंक CET PYQ ला असा क्वेश्चन होता तुम्हाला. आता प्रेशर PV ग्राफ आहे, प्रेशर जर कॉन्स्टंट असेल तर ग्राफ तुम्हाला असा मिळेल, बरोबर आहे का. आता जेव्हा ग्राफ तुम्हाला असा मिळतोय, प्रेशर कॉन्स्टंट आहे, मग त्या केसमध्ये आपलं वर्कडन जे आहे ते मोस्ट ऑफ दी वर्कडन होतंय, तुम्हाला काही लॉस होताना बघायला मिळत नाहीये. म्हणजे सगळ्यात जास्त वर्कडन काय होतंय, का तर व्हॉल्यूम हा कंटिन्युअसली इन्क्रीज आहे. अगोदर 0 होता, परत 1 झाला, परत 2 झाला, परत 3 झाला, परत 4 झाला, म्हणजे आपला व्हॉल्यूम आहे तो कंटिन्युअसली वाढतोय. त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये वर्कडन हे इन्क्रीज होताना बघायला मिळतंय. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक आपला कोणता आहे, ऑप्शन नंबर डी इज करेक्ट, आयसोबॅरिकली. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, बघूया. व्हेन हीट इज गिवन टू अ गॅस इन अन आयसोबारिक प्रोसेस. त्यांनी सांगितलेलं आहे की आपली आयसोबारिक प्रोसेस आहे. ओके, आयसोबारिक प्रोसेस म्हणजे काय असेल रे बाळांनो, प्रेशर इज इक्वल टू कॉन्स्टंट. त्याच्यामध्ये आपण काय करतोय, सिस्टीमला किंवा गॅसला हीट देतोय. दिलेली हीट जाईल कुठं, प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं आहे. आता हीट दिल्यानंतर मॉलिक्यूल पहिल्यांदा काय करतात, इंटरनल एनर्जी वाढवतात, एक्सपांड होतात, आणि एक्सपांड झाल्यानंतर ते त्या पिस्टनला वर ढकलतात, आणि वर पिस्टन गेल्यानंतर तुम्हाला काहीतरी वर्कडन होतंय. आता पहिली गोष्ट अशी की ते जेव्हा पिस्टन इंटरनल एनर्जी वाढल्यानंतर त्याचं तुम्हाला प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं, ते मेंटेन करायचं, म्हणजे वर्कडन लवकर झालं पाहिजे. याचा अर्थ काय होतोय, एनर्जी पण वाढतीये आणि तुमचं वर्कडन पण होतंय. बघूया. द वर्क इज डन बाय द सिस्टीम होणार आहे. दुसरी गोष्ट, द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इन्क्रीजेस, हे पण होणार आहे, दोन्ही पण होतात. बोथ ए अँड बी हा आपला पर्याय बरोबर आहे, हा होत नाहीये. म्हणजे ऑप्शन नंबर सी इज आवर करेक्ट. ओके, त्याच्या पुढचा बघूया. हा आहे आपला पुढचा क्वेश्चन. काय दिलं रे क्वेश्चन, अ गॅस एक्सपांड्स अंडर कॉन्स्टंट प्रेशर फ्रॉम व्हॉल्यूम V1 टू V2. याच्यामध्ये प्रेशर इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम हा चेंजिंग आहे, इज इक्वल टू V1 टू V2, हा आहे आपला बदल. द वर्क डन बाय द गॅस इज, त्यांनी तुम्हाला एक गॅस आहे तो एक्सपांड होतोय, तो एक्सपांड होत असताना त्याच्यामध्ये प्रेशर कॉन्स्टंट आहे आणि व्हॉल्यूम आहे तो V1 पासून V2 पण जातोय. आता जर तो एक्सपांड होतोय याचा अर्थ व्हॉल्यूम आपला वाढतोय, म्हणजे वर्कडन आहे ते इन्क्रीजिंग आणि पॉझिटिव्ह वर्कडन आहे. काय आहे त्याचा फॉर्म्युला रे, W इज इक्वल टू P/dV, हा आहे आपला फॉर्म्युला. dV काय आहे, V1 पासून V2 पर्यंत, याचा अर्थ काय आहे, V2 मायनस V1. मग इथं होईल तुम्हाला P इंटू द ब्रॅकेट V2 मायनस V1, हे येईल तुम्हाला वर्क डन. ओके, बघूया याच्यामध्ये पर्याय आपले. पर्याय क्रमांक याच्यामध्येच तर आन्सर दिले त्यांनी, P/V2 मायनस V1, हा पर्याय आपला बरोबर आहे. तरी पण बघू, V1 मायनस V2 हा होत नाहीये. फायनल मायनस इनिशियल का घेतो, इथं आपलं वर्क डन ऑलवेज पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह असतं तर आपण V1 मायनस V2 घेतला असतं. म्हणजे पर्याय एज आपला सॅटिस्फाय होतोय, बाकी हे काय होत नाहीयेत. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. पुढचा क्वेश्चन बघूया. काय दिलेलं आहे, द इंटरनल एनर्जी ऑफ ए गॅस कॅन डिक्रीज व्हेन. एखाद्या गॅसची इंटरनल एनर्जी ही कमी होते, कधी कमी होते बघूया. इट ॲब्सॉर्ब हीट, त्याने हीट ॲब्सॉर्ब केल्यानंतर काय होतं बाळांनो, इंटरनल एनर्जी ऑलवेज वाढते. दुसरी गोष्ट, द चेंज इज सायकलिक, त्याच्यामध्ये सायकलिक चेंज झाल्यानंतर सायकलिक चेंजमध्ये असं काय होत नाहीये. सी, द चेंज इज ॲडियाबॅटिक, याच्यामध्ये असलेला चेंज असेल तो ॲडियाबॅटिक असेल. आता पहिली तर गोष्ट, चेंज जेव्हा ॲडियाबॅटिक असतो तेव्हा हीट आपली कॉन्स्टंट असते. कशी असते, कॉन्स्टंट, म्हणजे आतमधली हीट बाहेर येत नाही आणि बाहेरची हीट आत जात नाही. जेव्हा बाहेरची हीट आत जात नाही, सिस्टीमला एनर्जी मिळणार आहे का रे, मिळणारच नाहीये. मॉलिक्यूल एक्सपांड होईल का, नाही होणार आहे. पण त्यावेळी काय होईल, आपली इंटरनल एनर्जी ही ऑलवेज कमी होणार आहे. म्हणजे ही आपली कंडिशन सॅटिस्फाय होते. ऑप्शन नंबर सी, द चेंज इज आयसोथर्मल, टेम्परेचर कॉन्स्टंट, हा पण होत नाही. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर सी हा आपला या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न बघूया. 10 नंबरचा क्वेश्चन आहे, आजचा शेवटचा क्वेश्चन. काय दिलंय, डेल्टा यू प्लस डब्ल्यू इज इक्वल टू 0 इज व्हॅलिड फॉर. हे कशासाठी व्हॅलिड असते, पहिली गोष्ट फॉर्म्युला काय आहे,
क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. कोणता फॉर्म्युला आहे? आपल्या फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचा फॉर्म्युला आहे. ओके, याच्यामध्ये हा आपला जर फॉर्म्युला आहे, त्यांनी काय सांगितलं, क्यूची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे 0 करायची आहे क्यूची व्हॅल्यू. आता क्यू 0 कधी असतो बाळांनो? क्यू आपली एक्सचेंज नाही झाली पाहिजे. हीट इज इक्वल टू 0 ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये असते. बघूया मग याच्यामध्ये आपण ॲडियाबॅटिक प्रोसेस. पहिलाच पर्याय आहे ऑप्शन नंबर ए इज करेक्ट, बाकी कोणता पण होणार नाही आहे. हा होता आपला आजचा 10वा क्वेश्चन. आज आपण बेसिकली बघितले आपल्या फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि काय आपल्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसवरती डिपेंडंट क्वेश्चन तुम्ही बाळांनो बघितले असतील. क्वेश्चन तुम्हाला वाटतात हार्ड, पण क्वेश्चन खूप सोपे आहेत. असेच क्वेश्चन तुम्हाला तुमच्या CET एक्झामला येतात आणि ते आपण क्वेश्चन टॅकल करू शकत नाही. त्यासाठी आपलं जे लेक्चर आहे ते तुम्ही अटेंड करा, तुम्हाला असे क्वेश्चन सोपे वाटतील. आणखीन पुढच्या लेक्चरला आपण तुमचे ॲडव्हान्स क्वेश्चन घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. आज 10 झालेले आहेत, नियर अबाउट उद्याच्या लेक्चरला तुम्हाला 15-20 क्वेश्चन मिळून जातील. आता आपला हा चॅप्टर संपेपर्यंत, म्हणजे थर्मो संपेपर्यंत तुम्हाला याचे कंटिन्युअसली लेक्चर मिळतील. म्हणजे नेक्स्ट 4 डेजमध्ये थर्मोचा एंड झालेला असेल. त्यामुळे कनेक्टेड राहा. ऑल्सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.